जटिल पचन संस्था. सजीवातील जटिलता जसजशी वाढत जाते तसे त्यांच्या शरीरातील वेगवेगळे अवयव विशिष्ट कार्य करण्यामध्ये निपुण होतात. हीच अवयव एकत्रितरित्या जटिल पचन संस्था तयार करतात. चित्र: मुख, आतडे, जठर, यकृत व स्वादुपिंड. तरीही पोषणाच्या काही मूलभूत पायऱ्या म्हणजेच अंतर्ग्रहण, पचन, अवशोषण, सात्मीकरण व बहिक्षेपण हे सर्व प्राण्यांमध्ये समान असतात. अंतर्ग्रहण: अन्न शरीरात घेण्याची प्रक्रिया. पचन: जटिल कार्बनी पदार्थांचे साध्या द्रावणीय पदार्थांमध्ये विघटन करण्याची क्रिया. ही क्रिया यांत्रिक पद्धतीने, दातांद्वारे आणि रासायनिक पद्धतीने विकरांच्या साहाय्याने केली जाते. अवशोषण: पचनाची क्रिया पूर्ण झाल्यानंतर पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषले जाते. सात्मीकरण: शोषलेल्या अन्नाचे पेशी व ऊतींकडे वहन केले जाते. तेथे त्यांचा वापर ऊर्जा निर्मिती, वाढ व विकासासाठी केला जातो किंवा भविष्यातील तरतूद म्हणून त्याचा साठा केला जातो. बहिक्षेपण: पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नपदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक कच्चा माल. कृती: क्रोटनचे कुंडीतील रोप घ्या. हे रोप 3 दिवस अंधारात ठेवा, ज्यामुळे त्यातील स्टार्च वापरले जाईल. आता हे रोप 6 तास सूर्यप्रकाशात ठेवा. रोपाचे एक पान तोडा आणि त्याच्या हिरव्या भागावर खूण करा. उकळत्या पाण्यात हे पान काही मिनिटे बुडवा. आता हे पान अल्कोहोल असलेल्या चंचुपात्रात बुडवा. अतिशय काळजीपूर्वक हे चंचुपात्र पाणी असलेल्या मोठ्या चंचुपात्रात ठेवा आणि उष्णता द्या. अल्कोहोल उकळेपर्यंत उष्णता देणे चालू ठेवा. पानाचा रंग कसा होतो? उत्तर: पानाचा हिरवा भाग रंगहीन होतो. द्रावणाचा रंग कोणता होतो? उत्तर: द्रावणाचा रंग हिरवट होतो. आयोडीनचे द्रावण. स्टार्चच्या चाचणीनंतरचे पान विरल आयोडीनच्या द्रावणात काही मिनिटे बुडवा. पान बाहेर काढून आयोडीनचे द्रावण पाण्याने धुवून घ्या. पानाच्या रंगाचे निरीक्षण करा. विशेषतः तुम्ही खुणा केलेल्या भागाचे निरीक्षण करा. उत्तर: पान विरल आयोडीनच्या द्रावणात बुडविल्यानंतर पानाचा खुणा केलेला हिरवा भाग हा काळा निळसर होतो, तर पानाच्या उर्वरित भागात कोणताही रंगबदल होत नाही. यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? निष्कर्ष: मुलांनो, प्रकाश संश्लेषणाची क्रिया हरितद्रव्याच्या सानिध्यातच होऊ शकते. ज्या भागामध्ये हरितद्रव्य नव्हते त्या भागामध्ये स्टार्चची निर्मिती होत नाही.